हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंटच्या बेसिक कन्सेप्ट आपण डिस्कस केलेले आहेत. म्हणजे डिटर्मिनंट नेमकं काय आहे. डिटर्मिनंट इज अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स इनसाइड अ टू वर्टिकल लाइन्स विच कंटेन्स इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. बरोबर. आणि त्यानंतर मग आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 बघितला, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 बघितलेला आहे. बरोबर ना. ज्यामध्ये 2 रो असतील तर 2च कॉलम असले पाहिजेत, अशी अरेंजमेंट असेल तरच आपण त्या अरेंजमेंटला काय म्हणतो, डिटर्मिनंट असं म्हणतो. लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग आपण व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 पण बघितलेला आहे आणि व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 पण बघितलेलं आहे. तुम्हाला बघा लक्षात येतं का? कारण आजही आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 चेच एक्झाम्पल्स, त्यांच्या व्हॅल्यूवरतीच आधारित असणारे एक्झाम्पल्स आपण आज बघणार आहोत. जर समजा तुम्हाला लक्षात नसेल तर मी इथे तुम्हाला सांगतो. समजा हा डिटर्मिनंट ABCD तुम्हाला दिलेला आहे, 2/2 चा डिटर्मिनंट आहे आणि याची जर मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर मी काय करतोय बघा, A into D प्रोडक्ट ऑफ मेन डायगोनल एलिमेंट्स ऑन मेन डायगोनल मायनस काय C इंटू काय करतोय मी B, म्हणजे सब डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट. A इंटू डी मायनस C इंटू बी ही झाली 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू कोणतं, ऑर्डर 2 असणार आहे. बरोबर. आता तसंच मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. बघा आता याची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतो तुम्हाला सांगितलं. पहिल्या रोचे एलिमेंट्स एक एलिमेंट्स कन्सिडर करा आणि तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो रो आणि कॉलम ड्रॉप करायचा आणि राहिलेला जो 2/2 चा डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे इथं काय होतं बघा, ए घेतला मी, कॉलम रो ड्रॉप केला, EFHI होईल. पुढं मायनस बी घेतला, पुन्हा मी तो कॉलम आणि रो ड्रॉप केला, DFGI होईल. आणि प्लस पुन्हा सी घेतला, कॉलम आणि रो ड्रॉप केला, DE आणि GH. लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने आपण काय करतोय, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 फाइंड आउट करतोय. इथं काय केलं, ए हा एलिमेंट घेतला, ए एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तो रो ड्रॉप करायचा, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम ड्रॉप करायचा, राहिलेला 2/2 चा डिटर्मिनंट आपण त्या ठिकाणी लिहिला. नंतर मायनस बी, पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप करा, राहिलेले एलिमेंट्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत, प्लस सी, कॉलम आणि रो ड्रॉप करा, DEGH आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि मग इथं आता हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे ज्याची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतोय. एलिमेंट्स मेन डायगोनलच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट, मेन डायगोनलच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट, मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट. म्हणजे या पद्धतीनं आपण व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आणि ऑर्डर 3 बघितलेला आहे. नेमकं याचाच यूज आपल्याला ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करायचा आहे. आता मग जाऊया पहिल्या क्वेश्चन कडे. काय बघा, फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स इफ दे गिव्हन द डिटर्मिनंट. आणि त्याने काय दिलेलं बघा, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता या ठिकाणी हे दोन्ही एक्झाम्पल जर तुम्ही बघितलात, ही दोन्ही एक्झाम्पल्स ही कशी आहेत बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आहे. म्हणजे तुम्हाला इथं फक्त काय करायचं आहे, प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन मेन डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल एवढंच तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि त्यावरून तुम्हाला त्या एक्सची, तो जो अननोन आहे त्या व्हेरिएबलची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मग सोडवूया पहिलं एक्झाम्पल. काय बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी गिवन म्हणतो. गिवन, व्हॉट द गिवन डिटर्मिनंट, पहिलाच आन्सर आहे x² मायनस x प्लस 1, त्याच्यानंतर x प्लस 1, x प्लस 1 आणि x प्लस 1 आणि इज इक्वल्स टू किती आलेलं बघा, 0. बरोबर ना. आता हा डिटर्मिनंट आहे, याची व्हॅल्यू त्यांनी 0 दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग इथं आपण काय करूया, आपल्याला माहित असलेली डेफिनेशन या ठिकाणी अप्लाय करूया, व्हॅल्यू फाइंड आउट करायची प्रोसिजर आपण अप्लाय करूया. म्हणजेच एलिमेंट्स ऑन मेन डायगोनल्स त्यांचा प्रोडक्ट मायनस एलिमेंट्स ऑन सब डायगोनल्स त्याचा प्रोडक्ट आपण या ठिकाणी करूया. म्हणजेच किती येतं बघा, x² मायनस x प्लस 1 इंटू x प्लस 1
आणि मायनस पुढे किती येतं बघा एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1 आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा 0. आता इथं तुम्ही विचार करत असाल की तर मल्टिप्लिकेशन करूया, याचं पण मल्टिप्लिकेशन करूया आणि मग सिम्प्लिफिकेशन करूया. म्हणजे काय होणार, जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं काय होणार आहे, क्युबिक इक्वेशन येईल आणि त्याचे रूट्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज करावी लागेल, ज्याला आपण संश्लेषक भागाकार पद्धती असं म्हणतोय. बरोबर ना. तर मग इथं ते न करता आपण सरळ काय करूया बघा, हा एक्स प्लस 1 इथं पण एक्स प्लस 1 आहे, तो आपण कॉमन घेऊया ना. मग जर एक्स प्लस 1 मी या ठिकाणी कॉमन घेतला तर काय राहतं बघा आतमध्ये एक्स प्लस 1 टेकिंग कॉमन आउटसाइड द ब्रॅकेट आणि व्हॉट रिमेन्स इनसाइड एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आणि मायनस किती बघा एक्स प्लस 1 आणि इज इक्वल्स टू किती आहे 0. लक्षात आलं का बघा. आणि मग याच्या पुढे आता काय करूया, एक्स प्लस 1 इथं ब्रॅकेटमध्ये मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच किती येतं बघा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 मायनस एक्स मायनस 1 आणि इज इक्वल्स टू किती 0. आणि बघा मग इथं काय होणार आहे 1 मायनस 1 गेट कॅन्सल. नो व्हॉट रिमेन्स एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल्स टू 0. आणि इथं आता मी काय करतो बघा एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 2x इथं दोन्ही टर्म मध्ये एक्स दिसतोय, मी एक्स कॉमन घेतो म्हणजे राहिलो काय बघा एक्स प्लस 1 एक्स आणि एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आता बघा इथे तिघांचा प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ काय या तीन मधला एक तरी ऍटलीस्ट वन टर्म इज अ 0. त्यामुळे मग इथं काय होणार आहे मग एक्स इज इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 1 इज इक्वल्स टू 0 और x minus 2 is equals to 0. So what are the values of x? Therefore x is equals to 0. 1 ट्रान्सफर केला राईट साइडला मायनस 1, 2 ट्रान्सफर केला राईट मायनस 2 चा प्लस 2 झाला. म्हणजे x च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत 0 मायनस 1 किंवा 2 असेल. बरोबर ना. आणि मग हे तुमचं फायनल सोल्युशन असणार आहे. लक्षात घ्या जर तुम्ही x बरोबर यातली कुठलीही एक व्हॅल्यूज तुम्ही त्या ठिकाणी ठेवून बघा तर त्या डिटर्मिनंटची कम्प्लीट व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. तर सर्वांना एक्झाम्पल लक्षात आलं. पहिलं एक्झाम्पल आहे जिथं तुम्ही डिटर्मिनंटचं एक्सपान्शन आणि त्याबरोबर तुम्हाला तिथे एखादा असलेला अननोन त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता तसंच तुम्हाला सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल काय आहे, यस मी या ठिकाणीच लिहितोय गिवन व्हॉट द गिवन डिटर्मिनंट x minus 2 minus 3 3x 2x is equals to 3. आता इथं 0 दिलं होती इथं 0 नाही आहे. तर मग याच्यावरून तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. तर काय करूया बघा मग पुन्हा तेच x minus 2 into 2x minus minus 3 into 3x आणि इज इक्वल्स टू किती आहे 3. बघा काय केलं मेन डायगोनल वरच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट केला मायनस प्रोडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑन सब डायगोनल. बघा प्रोडक्टच आहे, सिंपल आहे, काही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी फाइंड आउट करतोय ही गोष्ट माहित असली पाहिजे. बरोबर. तर मग बघा आता इथं किती येतं 2x आहे. इथं बघा मग 2x ने मी मल्टिप्लाय करतो किती येणार आहे 2x इंटू एक्स दॅट इज अ 2x स्क्वेअर. नंतर मायनस 2x इंटू 2 दॅट इज अ मायनस 4x. आणि या ठिकाणी बघा मायनस मायनस प्लस झालं 3 3 आर 9x आणि तो 3 पण मी लेफ्टला घेतो मायनस 3 इज इक्वल्स टू काय आलं 0. लक्षात आलं का बघा काय केलं मी या ठिकाणी या 2x नी x मायनस 2 म्हणजे या ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्मला 2x नी मल्टिप्लाय केलं. नंतर मायनस मायनस प्लस 3 झालं 3 इंटू 3x दॅट इज अ 9x आणि हा जो राईट साइडचा 3 आहे तो मी लेफ्टला घेतला प्लस बिकम्स मायनस. बरोबर ना. आणि मग याच्या पुढे आता किती येतं बघा दॅट इज अ 2x स्क्वेअर minus 4x plus 9x that is a plus 5x minus 3 is equals to 0. And now this is a quadratic equation. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवून आपल्याला x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतोय बघा तर इथं तुम्हाला 2 इंटू मायनस 3 करावं लागेल. म्हणजे मला सांगा 2 इंटू मायनस 3 दॅट इज अ मायनस 6. आणि आता मग प्रोडक्ट मायनस 6 आणि सम किती प्लस 5. व्हॉट आर द फॅक्टर्स की ज्यांचा प्रोडक्ट काय बघा मायनस 6 आहे आणि सम किती आहे प्लस 5.
आता इथे विचार असा केला पाहिजे, जर प्रोडक्ट निगेटिव्ह असेल आणि सम पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ काय बघा, लार्जर फॅक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह आणि स्मॉलर फॅक्टर कसा असला पाहिजे, निगेटिव्ह असला पाहिजे. मग इथं काय लिहायचे फॅक्टर्स, 6 आणि -1. बघा 6 इंटू -1 -6 येतं आणि 6 - 1 दॅट इज अ +5. आणि मग मी या इथं व्हॅल्यूज ठेवतोय. बघा काय येतं मग, येस 2x² + 6x -x -3 = 0. आणि या ठिकाणी पेअर्स घ्या, या दोघांची पेअर घेतली आणि मग इथून जर मी समजा 2x कॉमन घेतला पहिल्या ब्रॅकेट मधून, तर आत काय राहतं बघा, x + 3 राहणार आहे. इथून जर मी -1 कॉमन घेतलं तर आतमध्ये x + 3 = 0. आणि याच्या पुढं मग x + 3 जर मी कॉमन घेतला, x + 3 आणि 2x - 1 पण 0 झाला. या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ काय, ऍटलीस्ट वन ऑफ देम मस्ट बी इक्वल्स टू 0. बरोबर ना. म्हणजे मग त्यावरून आपण असं म्हणू शकतोय x + 3 = 0 और 2x - 1 = 0. आणि हे जर मी सिम्प्लिफाय केलं तर मला सांगा मग x बरोबर काय मिळणार आहे, -3 + 3 राईटला ट्रान्सफर केला -3 झाला, हा -1 राईटला गेला 1 आणि 2 म्हणजे x बरोबर किती, 1/2. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ x इफ व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट गिवन = 3. म्हणजे x बरोबर -3 किंवा 1/2 जर तुम्ही इथं डिटर्मिनंट मध्ये ठेवला तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे, 3 इतकी येणार आहे. तर बघा सर्वांना 2/2 चा हा जो डिटर्मिनंट आहे त्याच्यातली एखादा अननोन दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, लक्षात आलं. हे व्हॅल्यू काही अवघड नाही. इथं तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची हे माहित असेल तर मग तिथे व्हेरिएबल दिलेला असेल किंवा काही असेल तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकताय. आता असंच काय करूया, जसं 2/2 चं आपण सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीनं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याच्यामध्ये एखादा अननोन असेल तर त्याची एक्झाम्पल्स आपण बघूया. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे, ज्यामध्ये बघा तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 दिलेलं असणार आहे. मग त्याच्यामध्ये एक अननोन असेल किंवा एकापेक्षा अधिक अननोन, 2 अननोन असतील किंवा कधी कधी 3ही अननोन असू शकतात आणि तुम्हाला त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. तर तिथे जर बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल, इथं जो डिटर्मिनंट दिलेला आहे तो डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 आहे आणि त्या डिटर्मिनंट मधले जर एलिमेंट्स तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी तुम्हाला आय दिसतोय. लक्षात घ्या, हा आय म्हणजेच इमॅजिनरी नंबर आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबर हा जो टॉपिक कव्हर केलेला आहे, म्हणजे मागे जेव्हा आपले युट्यूबला मी लेक्चर्स म्हणजे लिंक आहेत मग तुम्ही बघू शकताय, कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे, ज्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत, त्याबरोबर प्रत्येक थिअरी आणि प्रत्येक पॉइंट्स आपण तिथे कव्हर केलेला आहे. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकताय कॉम्प्लेक्स नंबरची थिअरी. तर इथं आय हा जो नंबर आहे त्याला आपण इमॅजिनरी नंबर म्हणतोय. आय = √-1. मी फक्त परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतोय की हा जो इमॅजिनरी नंबर आहे तो रिअल नंबर नाही, लक्षात घ्या. कारण तुम्ही जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट केलाय युजिंग फॉर्म्युला मेथड, तेव्हा डिस्क्रिमिनंट म्हणजे √ मध्ये b² - 4ac याच्यावरती त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स डिपेंड होते. जर तो डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. जर तो डिस्क्रिमिनंट = 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि जर तो डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असेल तर तुम्ही म्हणत होता की रूट्स आर नॉट रिअल. म्हणजे √ मध्ये निगेटिव्ह साईन आलं तर आपण रूट्स रिअल नाहीत असं म्हणायचो. म्हणजे ते रूट्स रिअल नाहीत याचाच अर्थ ते रूट्स कसे आहेत, दे आर द इमॅजिनरी रूट्स. लक्षात घ्या. आता मग इथं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करतो तो कन्सेप्ट माहित असला पाहिजे. मगाशी मी एक्सप्लेन केलेला आहे, बरोबर. मग त्याचा यूज इथं करूया. बघा आता मी इथं गिवन म्हणतो, मी गिवन दिलेला डिटर्मिनंट व्यवस्थित लिहूया. 4i आहे, i³ आहे, 2i, 1 3i², नंतर 4 5 - 3 आणि i आणि x + iy दिलेला आहे. बाळांनो इकडे जो राईट साइडला जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तो x + iy आहे. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय, जर आपण एखादा नंबर
ए प्लस आय बी किंवा एक्स प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस केला तर या नंबरला आपण कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतोय, ज्यामध्ये एक्स ला आपण रियल पार्ट म्हणतोय तर वाय ला आपण इमॅजिनरी पार्ट असं म्हणतोय. ज्यांनी मागील काही कॉम्प्लेक्स नंबरचे लेक्चर जर अटेंड केले नसतील तर त्यांच्यासाठी मी ही थेअरी थोडक्यात एक्सप्लेन करतोय की हा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म आहे, ज्यामध्ये आय हा इमॅजिनरी नंबर आहे आणि इमॅजिनरी नंबरचा जो कोएफिशियंट असणार आहे दॅट इज अ इमॅजिनरी पार्ट. एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच आय ची व्हॅल्यू काय स्क्वेअर रूट -1. मग याच्यात तुम्ही पॉवर्स पण बघितलाय. आता काय काय पॉवर्स बघितलाय बघा. आय स्क्वेअर रूट -1, आयचा स्क्वेअर जर तुम्ही केला तर तो किती येतो बघा. इथे मी पॉवर्स लिहितोय बघा. आय स्क्वेअर जर केला तर तो किती येतो -1. समजा आय क्यूब जर केला तर तो किती येणार मायनस आय. कारण तुम्ही आय क्यूब म्हणजे कसं लिहू शकता, आय स्क्वेअर इंटू आय, आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आणि -1 इंटू आय मायनस आय. त्यानंतर आय रेस टू 4 जर तुम्ही केला तर आय रेस टू 4 ची व्हॅल्यू काय येणार आहे, आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर दॅट इज अ +1. तर हे व्हॅल्यूज तुम्हाला जर माहिती असतील तर याचा यूज तुम्हाला इथं या एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. तर सोडवूया मग आपण हे एक्झाम्पल. बघा, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जी प्रोसिजर आहे तीच आपण या ठिकाणी यूज करतोय. यूज करूया. पहिला एलिमेंट घेतला, पहिल्या रोचा पहिला एलिमेंट 4i, तो रो आणि कॉलम आपण ड्रॉप केला. बघा 3i² म्हणजेच काय, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती -1 आहे आणि नंतर इथं 4 -3 आणि आय. बरोबर, ज्या व्हॅल्यूज येतात त्या आपण व्हॅल्यूज त्या ठिकाणी लिहित जाऊया. नंतर पुढं मायनस आयचा क्यूब आहे. आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय क्यूब, दॅट इज -i. लक्षात घ्या, आय क्यूब ची व्हॅल्यू -i आणि आपण तो नंबर जो आहे तो मायनस लिहितोय. मग इथं सुद्धा काय करा, तो कॉलम आणि रो ड्रॉप करा. काय राहतं बघा, 1 4 5 आणि आय. बरोबर ना. आणि त्यानंतर पुढे मग +2i. पुन्हा काय करा, कॉलम आणि रो ड्रॉप करा. बघा 1 3 इंटू आय स्क्वेअर म्हणजे किती आहे -1 आणि 5 -3. बरोबर, हा डिटर्मिनंट आहे आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा, x प्लस आय वाय. जर आता हा जो काही डिटर्मिनंट आहे तो आपण 3/3 वरून 2/2 मध्ये एक्सपांड केलेला आहे, त्या 2/2 मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणि आता मग हे आपण सिम्प्लिफाय करू शकतो, सोडवू शकतोय. तर बघा मग इथं आता काय येतं, 4i या दोघांचा प्रोडक्ट. आता 3 इंटू -1 -3 इंटू आय दॅट इज -3i आणि -3 इंटू 4 दॅट इज -12. मायनस मायनस प्लस होईल ते आपण लिहूया नंतर. आणि पुढं मायनस प्लस आय आणि इथं बघा मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट आणि मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट 1 इंटू आय दॅट इज आय मायनस 5 4 20 आणि प्लस पुढं किती येतं बघा 2i. या ठिकाणी 1 इंटू -3 आणि बघा मायनस 5 इंटू -3 दॅट इज -15 आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा, x प्लस आय वाय. लक्षात आलं का बघा. आणि आता आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आयच्या टर्म्स एकत्र घ्यायचे आहेत आणि रिअल टर्म्स एकत्र घ्यायचे. बरोबर ना. म्हणजे नॉन आय आणि ज्याच्यामध्ये आय नाही अशाला आपण रिअल नंबर्स म्हणूया आणि जिथं आय आहे त्याला आपण इमॅजिनरी नंबर्स असं म्हणतोय. वेअर धिस आय इज ऑल्सो नोन ऍज आयोटा. आयला आपण काय म्हणतोय, आयोटा असं म्हणतोय. त्याची व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूट मध्ये -1. बरोबर. तर बघा मग इथं आता सिम्प्लिफाय करूया. किती येतं, 4i -3i +12. कारण लक्षात घ्या काही जण असा विचार करतील 12 3i म्हणजे 12 मधून 3 मायनस करायचा म्हणजे राहतं किती बघा 9i. असं होणार नाहीये. बरोबर, कारण हा इमॅजिनरी नंबर आहे, हा रिअल नंबर आहे. आपण रिअल नंबरच ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करू शकतोय. तसं रिअल इमॅजिनरीचं आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही. आपण सेम नंबर्स म्हणजे रिअल इमॅजिनरी त्यांचंच आपण ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. लक्षात घ्या. त्यामुळं ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्षात घ्या. -12 झालं आणि पुढे आता इथं प्लस आय, इथं आय -20 आहे तसं, नंतर +2i, इथं -15 झालं आणि -3 + 15 दॅट इज +12.
बरोबर. आणि इज इक्वल्स टू किती हो, एक्स प्लस आय वाय. लक्षात येतं का बघा. आणि आता मग याच्या पुढे आता थोडस राहिलेलं आहे, सिम्प्लिफाय करायचं आणि इक्वेट करायचं आहे. बघा इथं आता मग काय येतं, या 4i न आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. आता मला सांगा 4i इंटू -3i -12i इंटू आय, दॅट इज आय स्क्वेअर. पुढं 4i इंटू 12 म्हणजेच किती येतं बघा, 12 4 जार 48i. त्याच्यानंतर आय न प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, आय इंटू आय दॅट इज आय स्क्वेअर, आय इंटू -20 दॅट इज -20i. आणि पुढं 2i न 12 ला मल्टिप्लाय केलं दॅट इज 2 12 जार 24i आणि इज इक्वल्स टू किती आहे, एक्स प्लस आय वाय. लक्षात आलं का बघा. काय केलं इथं, फक्त सिम्प्लिफाय केलं. 4i न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, कारण 4i इंटू 12 4i इंटू 3i करायला पाहिजे. आय न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, 2i न 12 ला मल्टिप्लाय केलं आणि हे सगळं आपण एक्स प्लस आय वाय बरोबर इक्वेट केलं. बरोबर. आणि मग आता सिम्प्लिफाय करूया. बघा आय चा स्क्वेअर किती येतो, -1. आय स्क्वेअरच्या जागी आपण -1 ठेवूया, म्हणजे हे किती येतं मग, -12 इंटू -1 प्लस 48i प्लस -1 आणि मायनस किती बघा 20i प्लस 24i इज इक्वल्स टू किती आहे, एक्स प्लस आय वाय. आता या स्टेप नंतर ही जी स्टेप आलेली आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे आयोटाचा स्क्वेअर केला तर तो किती, तो -1. का, कारण आयोटा इटसेल्फ इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट -1. आणि जेव्हा आपण स्क्वेअर करतोय तेव्हा काय होणार आहे, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. बरोबर. आणि आता मग सिम्प्लिफाय करूया. -- प्लस 12 झालं, 48i -20i किती येतं, दॅट इज 28i. 28i प्लस 24 म्हणजे 28 प्लस 24 दॅट इज 52. किंवा तुम्ही असं करू शकताय, -20 प्लस 24 दॅट इज 4i प्लस 48 दॅट इज व्हॉट 52i झालं. आणि त्याच्यानंतर पुढं -1 आहे, -1 तसंच ठेवतो आणि इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय झालं. आता 12 -1 रिअल पार्ट आहे, दॅट इज 11 प्लस 52i इज इक्वल्स टू काय, एक्स प्लस आय वाय. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे इथं तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा यूज करणार आहे, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता हा जो इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय होतं, आपण दिलेले दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं कधी म्हणतोय, व्हेन वी से टू कॉम्प्लेक्स नंबर्स आर इक्वल, इफ दॅट टू कॉम्प्लेक्स नंबर हॅव सेम रिअल पार्ट अँड सेम इमॅजिनरी पार्ट. म्हणजे त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सेम असला पाहिजे आणि इमॅजिनरी पार्ट सेम असला पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हाच आपण त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरना इक्वल कॉम्प्लेक्स नंबर्स असं म्हणतोय. आता मग इथं हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणजे काय, याचा हा रिअल पार्ट बरोबर असणार आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट बरोबर असणार आहे. मग मी इथं असं म्हणतो, ऑन इक्वेटिंग बोथ साइड, जर तुम्ही दोन्ही साइड्स इक्वेट केला तर व्हॉट वी गेट हिअर, x is equals to 11 आणि y is equals to what, 52. So these are the values of x and y if value of this determinant is equals to x plus iy. म्हणजे हा जर डिटर्मिनंट तुम्ही सोडवला आणि तो डिटर्मिनंट x प्लस आय च्या फॉर्म मध्ये म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये येतो आणि मग त्यामधला रिअल पार्ट किती आहे, 11 आहे आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट किती आहे, 52. मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू 11 अँड वाय इज इक्वल्स टू 52. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स नंबरचे अल्जेब्रा पण या ठिकाणी यूज केलेला आहे, पॉवर्स ऑफ दॅट आयोटा पण आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. आता हे एक्झाम्पल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला अशीच ऑर्डर 2 असणारी काही एक्झाम्पल्स आणि ऑर्डर 3 असणारी काही एक्झाम्पल्स ज्यामध्ये अननोन आहेत असे एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय. ती एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. पर्सनली तुम्ही ग्रुपवरती जरी मला मेसेज केलात की सर त्याचा आन्सर काय किंवा त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते जरी विचारलं तरी मी सांगेन. काही मुलं विचारताय, तुम्ही विचारू शकताय, पण सगळ्यात महत्वाचं काय, अभ्यास करा आणि ते दिलेले होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. मी तुम्हाला होमवर्कला एक 5 ते 6 एक्झाम्पल्स देतोय. आता बघा इथं तुम्हाला हे एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत जी होमवर्कला दिलेले आहेत, ज्यामध्ये एक लक्षात घ्या, फक्त एकच एक्झाम्पल मी ऑर्डर 2 चं घेतलेलं आहे.
कारण तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट म्हणजे करता यायला पाहिजे तुम्हाला. तुमची मॅक्झिमम प्रॅक्टिस त्यासाठीच व्हायला पाहिजे जिथे तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची व्हॅल्यू करेक्ट तुम्हाला फाइंड आउट करता आली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सॉल्व्ह करताय त्यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 येतोच. त्यामुळे लक्षात घ्या, इथे एकूण मी तुम्हाला 6 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे एक्झाम्पल फर्स्ट आणि फिफ्थ एक्झाम्पल जे आहे जे आपण आत्ताशी सॉल्व्ह केलं, हा LHS चा जो डिटर्मिनंट आहे तो सिम्प्लिफाय करा. तो सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये तुम्हाला तिथं LHS मिळणार आहे आणि ते दोन्ही LHS RHS इक्वेट करून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. लक्षात घ्या, इथं दोन्हीसाठी तुम्हाला I ची व्हॅल्यू काय स्क्वेअर रूट मायनस 1, इथं सुद्धा I इज इक्वल्स टू काय स्क्वेअर रूट मायनस 1, इथं सुद्धा I ची व्हॅल्यू काय स्क्वेअर रूट मायनस 1. बरोबर ना. तर बघा मग ही सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा आणि यामध्ये काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अभ्यास करा. बघा, आता अननोन्सचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, आपण व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट पण बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट ज्या खूप महत्वाच्या आहेत, ज्याचा यूज करून तुम्हाला म्हणजे कॉम्पिटिटिव्ह मध्ये बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला जर प्रॉपर्टी माहित असेल तर तुम्ही डिटर्मिनंटचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकताय. तर बघा, मग नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट हा कन्सेप्ट बघणार आहोत.